नगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचे प्रकार वाढले। अकोले तालुक्यात तर एकाच गावातील तब्बल 35 अल्पवयीन मुली गरोदर असल्याचा प्रकारही उघडकीस आला। विशेष म्हणजे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अत्याचाराच्या अनेक गुन्ह्यातील आरोपी हे एका विशिष्ट समाजातील असल्याचे निदर्शनास आले। आता श्रीरामपूरमध्ये यापेक्षा जरा वेगळा प्रकार उघडकीस आला। एका अल्पवयीन मुलावरच सामूहिक अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला। शिवाय हा प्रकार वारंवार करून त्या अनैसर्गिक कृत्याचा व्हिडिओही काढण्यात आला। हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्या अल्पवयीन मुलाकडून वाटेल ते काम करून घेण्याचा प्रकारही आरोपींनी केला। अखेर या प्रकरणाला वाचा फुटली आणि पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलिसात 5 जणांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। हे सगळं अतिगंभीर आहे। अल्पवयीन मुलींसह आता अल्पवयीन मुलांसोबतही आता अनैसर्गिक अत्याचाराचे प्रकार होऊ लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। गेल्या काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात बाललैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत। एकट्या नगर जिल्ह्यात वर्षभरात 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत। ऑक्टोबर 2024 साली नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये यापेक्षा वेगळी घटना घडली होती। तेथे अल्पवयीन मुलीवर नाही तर अल्पवयीन मुलावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला होता। अल्पवयीन मुलावर 9 मुलांनी अनैसर्गिक अत्याचार केला होता। हा प्रकार एवढा गंभीर होता की मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागले होते। विशेष म्हणजे ज्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाला त्यातील काही आरोपी अल्पवयीनच होते। पीडित मुलाच्या आईच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर तिने थेट पोलिसात धाव घेत हा सगळा प्रकार सांगितला। त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत सर्व 9 आरोपींना ताब्यात घेतले। अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याने श्रीरामपूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती। परंतु त्यानंतरही हे असे सगळे घाणेरडे प्रकार सुरूच राहिले। श्रीरामपूरमध्ये मंगळवारी पुन्हा असाच एक प्रकार उघडकीस आला। विशेष म्हणजे या अल्पवयीन मुलासोबत 2024 पासून अनैसर्गिक अत्याचार केला जात होता, परंतु त्याला धमकीच अशी दिली होती की पीडित मुलाला त्याचे तोंड बंद ठेवावे लागले होते। विशेष म्हणजे मैत्री करून या मुलावर अत्याचार केला जात होता। श्रीरामपूर शहरात दाखल फिर्यादीत काही धक्कादायक बाबी नमूद आहेत। फिर्यादीनुसार पीडित हा अल्पवयीन आहे। त्याच्याशी 2024 सालापासून संशयित आरोपी सलमान सलीम इराणी व अली अब्बास सलीम इराणी दोघेही राहणार श्रीरामपूर यांनी मैत्री केली। या मैत्रीचे रूपांतर अनैसर्गिक संबंधात केले। हे दोघेही या पीडित मुलाला घेऊन जात आणि त्याच्यावर बळजबरी अनैसर्गिक अत्याचार करत। हे प्रकार वाढल्यानंतर हा अल्पवयीन मुलगा हे सगळं करण्यास नकार देऊ लागल्याने या दोन्ही संशयित आरोपींनी त्याच्यावर केलेल्या अनैसर्गिक अत्याचाराचा व्हिडिओ गुपचूप शूट केला। तोच व्हिडिओ पीडित मुलाला दाखवला आणि त्याला व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। त्यानंतर ब्लॅकमेल करून अत्याचार करण्याचे प्रकार वाढले। त्याच दरम्यान पीडित मुलाच्या एका नातेवाईक मुलीने याच संशयित आरोपींविरोधात श्रीरामपूर पोलिसात एक तक्रार दाखल केली। त्या तक्रारीतील फिर्यादी ही याच पीडित अल्पवयीन मुलाची जवळची नातेवाईक होती। त्यानंतर या संशयित आरोपींनी या मुलाला ती तक्रार मागे घेण्यासाठी मध्यस्थी करण्याचा दबाव टाकला। फिर्यादी मुलगी ही तुझी नातेवाईक आहे, तिला तक्रार मागे घ्यायला लाव, नाहीतर तुझे व्हिडिओ आम्ही व्हायरल करू, अशी थेट धमकी त्या मुलाला देण्यात येऊ लागली। या सगळ्या प्रकारातील सलीम नूर अली इराणी, रहीम मिर्झा, मरियम हैदर इराणी हेही सहभागी होते। त्यानंतर याच आरोपींनी या मुलावरील अनैसर्गिक अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरलही केले। या पीडित अल्पवयीन मुलाची समाजात बदनामी केली। त्यानंतर मात्र या पीडित मुलाच्या कुटुंबाने हा सगळा प्रकार समजून घेतला। त्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठले। येथे या 5 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम 115(2), 351(2), 352(3)(5) तसेच पोक्सो कायदा कलम 4, 6 व 11 अन्वये गुन्हा दाखल केला। हे सगळं गंभीर होतं। श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार घडले आहेत। आता अल्पवयीन मुलांवरही अनैसर्गिक अत्याचार होण्याचे प्रकार समोर येऊ लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे। मित्रांनो, हे सगळं कसं थांबेल? श्रीरामपूर पोलीस हे सगळं थांबवण्यासाठी कमी पडतायत का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।